आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि वीरांची भूमी आहे. छत्रपती शिवरायांनी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं, तो महाराष्ट्र. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. संत ज्ञानेश्वर माऊली, ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं, आपलं कार्य पूर्ण झालं की संजीवन समाधी घेतली आणि शेकडो वर्षाचा काळ गेला तरी आजही माऊली आळंदीमध्ये समाधीस्थ आहेत. आज सुद्धा या महाराष्ट्रात, भारत देशात अनेक संत होऊन गेले आणि अनेक संतांनी समाध्या घेतल्या, हजारो वर्ष तपश्चर्या केली. परंतु मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये असे एकमेव संत होऊन गेले, ते म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज. ते सदेह वैकुंठाला गेले की प्रत्यक्षात भगवंत आले आणि गरुडाच्या विमानात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला नेलं बघा. आणि मित्रांनो, तो दिवस म्हणजे तुकाराम बीज. आज शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तर आजही आपण बघा तुकाराम बीज साजरी करतो, म्हणजे संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याचा दिवस. आजही संत तुकाराम महाराज वैकुंठाला चाललेत, म्हणून ज्या झाडाखालून महाराज गेले ते नांदुरकीचं झाड आजही 12:02 हलतं, गदगद हलतंय. आणि लाखो आमचे बांधव, लाखो पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त म्हणजे वारकरी बांधव, देवाला मानणारे लोक आजही त्या ठिकाणी हा स्वर्गाचा सोहळा पाहण्यासाठी त्या ठिकाणी येतात. परंतु मित्रांनो, जी काही नास्तिक मंडळी आहेत की ज्यांना देवनावाची संकल्पनाच मान्य नाही, पाप पुण्य, स्वर्ग नरक मोक्ष हे त्यांना मान्यच नाही, अशी राक्षसी वृत्तीची लोक म्हणतात की संत तुकाराम महाराजांचा खून झाला, हे झाड वाऱ्याने हलतंय, अशी लोक म्हणतात बघा. मित्रांनो, ही नास्तिक लोक आहेत सगळे, की यांना देव नावाची संकल्पनाच मान्य नाही, ज्यांना हिंदू धर्मच मान्य नाही, अशी लोक अशी म्हणतात. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत की संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले कसे, रहस्य, त्याचा काही पुरावा आज आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, जो खरा भक्त आहे, जो खरा भगवंताची सेवा करणारा आहे, जो संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवणार आहे, त्यांना कुठल्याही पुराव्याची गरज नसते बघा, कुठल्याच पुराव्याची गरज नसते. पुरावा हा नास्तिकांना लागतो. मित्रांनो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले कसे, अगदी थोडक्यात आम्ही माहिती सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. कारण हे वैकुंठाचं वर्णन, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कार्याचं वर्णन हे कुठल्याही एका व्हिडिओमधून होऊ शकत नाही. की ज्या ठिकाणी वयाही कमी पडतील, ज्या ठिकाणी पेनही कमी पडतील आणि ज्या ठिकाणी शब्दही अपुरे पडतील, असं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं कार्य आहे. मित्रांनो, सुंदर असा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण पहा. आणि शेवटी आम्हाला कमेंट जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट जरूर द्या अभिमानानं. ज्या पुण्यभूमीतून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा. तर चला मित्रांनो, वेळ न दौडता सुंदर असा वैकुंठ गमनाचा व्हिडिओ आज आपण जाणणार आहोत. मित्रांनो, वारकरी संप्रदाय म्हणजे जीवन जगावं कसं आणि पांडुरंगापर्यंत पोचावं कसं, देवाची भक्ती करावी कशी, हा वारकरी संप्रदाय आपल्याला दाखवून देतो. तर मित्रांनो, वारकरी संप्रदाय म्हणजे आपण मंदिर म्हणू, आणि ह्या मंदिराच्या निर्माणासाठी अनेक संतांनी कार्य केलं आणि विचाररूपी हा अमृताचा ठेवा आपल्यासाठी ठेवून गेले. जसं की संत नामदेव महाराज, अनेक संतांनी कार्य केलं हे वारकरी संप्रदायाचं मंदिर मोठं करण्यासाठी. हे मंदिर मोठं झालं, परंतु या मंदिराचा जो कळस आहे, हा कळस होण्याचा जो बहुमान आहे, तो संत तुकाराम महाराज यांना मिळतो. एवढं मोठं कार्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज. तर मित्रांनो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा जन्म आहे तो देहू गावामध्ये झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ते साल होतं इसवी सन 1608 साली जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. मित्रांनो, वडिलांचं नाव भोल आणि मातेचं नाव कणकाई. मूळ आडनाव आंबिले आणि नंतरचं आडनाव मोरे. आणि मित्रांनो, तो काळ जो होता तो यवनांचा काळ होता, तो काळ होता मुस्लिमांचा, की मंदिरातली घंटाही आपण वाजवू शकत नव्हतो, असा भयानक काळ. आणि मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचा जो जन्म आहे तो वसंत पंचमीला झाला. संत तुकाराम महाराज यांचे वडील भोलोबा हे पांडुरंगाचे भक्त म्हणजे वारकरी होते. मित्रांनो,
7 पिढ्या पाठीमागच्या वारकरी संप्रदायातल्या आहेत. 7 पिढ्या पांडुरंगाच्या भक्ती करणाऱ्या वारकरी पिढ्या 7 आहेत संत तुकाराम महाराजांच्या. आणि विशेष म्हणजे संत तुकाराम महाराज यांचा जो जन्म आहे तो पंढरीच्या पांडुरंगानं दिलेला तो प्रसाद आहे. आणि त्यावेळी पंढरीच्या पांडुरंगानं स्वतः सांगितलं होतं कनकाई मातेला की तुझा होणारा पुत्र अफाट भक्ती करणारा असेल, प्रत्येक क्षण तो भगवंताचाच भक्ती करेल. आणि मित्रांनो, पांडुरंगानं सांगितल्याप्रमाणे तुकोबारायांचा जन्म झाला. माता कनकाईच्या पोटी हळूहळू हे बाळ मोठं होऊ लागलं निसर्ग नेमानं. ज्यावेळी हे बाळ बोलायला लागलं त्यावेळी पहिलं नाम हे भगवंताचंच घेतलं, पहिलं नाव. मित्रांनो, संत तुकाराम महाराज यांचे वडील सावकार होते. सावकार, नुसते सावकार नाही तर या परिसरातील महाजनकी त्यांच्याकडे होती. मित्रांनो, महाजनकी म्हणजे सावकारांना कर्ज देणारा. अफाट संपत्ती, जमीन, धनदौलत भरपूर होतं. आणि याच्यानंतर पुढे संत तुकाराम महाराजांचं वय झालं, विवाह योग्य झाले आणि त्यांचा विवाह झाला. महाराज संसारात लक्ष हळूहळू घालू लागले आणि भगवंताचंही नामस्मरण चालू होतं. बघा, संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचं निधन झालं, बोलोबांचं, आणि संपूर्ण संसाराची जिम्मेदारी महाराजांच्या वरती पडली. सावकारकी, शेती, दुकान आणि व्यापार उत्तमरित्या संत तुकाराम महाराज सगळा हा कारोबार पाहत होते. आणि मित्रांनो, त्यावेळेस घडलं काय पहा, की देहू परिसरामध्ये फार मोठा दुष्काळ पडला. मित्रांनो, लागोपाठ 12 वर्ष हा दुष्काळ पडला होता. इतिहासामध्ये नोंद सुद्धा त्याची. एवढा भयानक दुष्काळ होता की देहू परिसरातल्या सगळ्या विहिरींचं पाणी आटलं होतं. शेती सगळी पडीक पडलेली होती की अक्षरशः झाडाझुडपांनाही पानं राहिलेले नव्हती. जनावरं, ढोरं, माणसं पाण्या वाचून, अन्ना वाचून तरफडून मरू लागली होती. एवढा भयान दुष्काळ हो. आणि संत तुकाराम महाराज यांना फार वाईट वाटले हे सगळं पाहून, की माणसं उपाशी मारतात. महाराजांनी स्वतःचं धान्याचं कोठार मोकळं केलं, धान्य वाटून टाकलं सगळं लोकांना, बघा, फुकट. आणि संत तुकाराम महाराजांनी एवढंच नाही तर जी लोकांची जे जमिनी होत्या गहाण होत्या, सावकार असल्यामुळे त्यांच्याकडं सगळ्या गहाण जमिनी हा परत वाटून टाकाय चालू केलं. बघा, एवढी गहाण कागदपत्र होती की एक बैलगाडी भरली एवढी कागदपत्र होती. सगळी गहाण कागदपत्र ज्याची त्याला देऊन टाकली संत तुकाराम महाराजांनी. आणि ज्याचं कोणी वारस नाही अशी गहाण कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात सोडून टाकली. सगळी धनसंपत्ती वाटून टाकली. फक्त राहिलं तो वाडा, राहण्याचा वाडा. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं की देव आहे ना, मग हा दुष्काळ का पडला? देवाला दिसत नाही का की हजारो माणसं, जनावरं पाण्या वाचून, अन्ना वाचून तरफडत आहे, मग देव आहे तर? हा प्रश्न संत तुकाराम महाराजांच्या डोळ्यासमोर आला. बघा, आणि दिलं घरदार सोडून संत तुकाराम महाराजांनी देवाला शोधण्यासाठी, खरंच देव आहे ना, मग तो मला दिसेल. मित्रांनो, संत तुकाराम महाराज देहू सोडून जवळ असणारा जो भंडारा डोंगर, या भंडारा डोंगरावरती संत तुकाराम महाराज जाऊन बसले. बघा, एका झाडाखाली. आणि झालं नामस्मरण चालू. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि विठ्ठल नामाचा तो गजर त्या झाडाखाली चालू झाला. अन्न नाही, पाणी नाही, महाराजांनी काय घेतलं नाही. म्हणली देव दिसेल तेव्हाच अन्न पाणी घेईल. आता इकडं घरी पत्नी, संत तुकाराम महाराजांचे भाऊ सगळी वाट पाहतायत, शोधाशोध चालू झाली. परंतु लक्षात घ्या, इकडं अन्न पाण्या वाचून भगवंताचं नामस्मरण चाललेलं होतं. आणि इकडं पंढरपूरच्या पांडुरंगाला काळजी पडली की माझा लाडका तुकोबा भक्त नामस्मरण करतोय, माझी वाट पाहतोय, माझ्या दर्शनाची वाट पाहतोय. आणि अखंड विश्वाचा मालक भगवान परमात्मा, भगवान श्रीहरी त्या ठिकाणी बघा एका छोट्या बालकाचं रूप घेतलं आणि या भंडारा डोंगरावरती आले. आणि प्रत्यक्षात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी दर्शन दिलं. बघा, पांडुरंगानं आणि देवानं सगळं सांगितलं की बाबा हा दुष्काळ का पडतोय, सगळं काय, याचं उत्तर सगळं कळालं. बघा, संत तुकाराम महाराजांना की विधीचं विधान असतं. आणि याच्यानंतर संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरून आपल्या परत घरी आले. बघा, देहूला. आणि देहूला आल्यानंतर मित्रांनो, संत तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये संध्याकाळी या अखंड विश्वाचा मालक भगवान श्रीहरी आणि त्यांच्याबरोबर संत नामदेव त्या ठिकाणी या देहूमध्ये आले. बघा, आणि प्रत्यक्षात भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं संत तुकाराम महाराजांना की तुकोबा
प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यातला महत्वाचा आहे. आता वेळ वाया घालू नका. संत नामदेवांचं स्वप्न आहे शतकोटी अभंग लिहिण्याचं, आणि हे स्वप्न तुम्हाला आता पुरं करायचं. मित्रांनो, संत तुकाराम महाराज म्हणजेच प्रत्यक्षात पांडुरंग आहेत. संत तुकाराम महाराज म्हणजे संत नामदेव आहेत. सगळं बघा, हा अवतार आहे देवाचाच. आणि भगवंत त्या ठिकाणी निघून गेले आणि तेव्हापासून संत तुकाराम महाराज ही अभंगाची गाथा लिहिण्यास चालू केलं. बघा, भंडारा डोंगरावरती जावं आणि या अभंगाच्या रचना कराव्यात मन लावून अगदी. आणि मित्रांनो, थोडक्यात सांगतो कारण ही माहिती फार मोठी. हे अभंग लिहिण्याचं काम तेली समाजातले संत जगनाडे महाराजांनी केलं. बघा, महाराजांनी बोलावं आणि संत जगनाडे महाराजांनी लिहावं. सुवर्णाक्षरात असणारी ही गाथा लिहिण्याचं काम चालू झालं. संत तुकाराम महाराजांच्या अंगावरती पक्षी येऊन बसत होते. बघा, आरामशीर पक्षी बसायचे अंगावरती आणि अभंगाच्या त्या रचना चालू होत्या. दिवसामागून दिवस चालले. आणि मित्रांनो, पुढं काय होतंय पहा, कारण हा जो काळ होता ना तो यवनांचा होता. आणि याच काळामध्ये छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य निर्माणाचं कार्य हाती घेतलं. गावोगावी संत तुकाराम महाराजांची कीर्तनं चालू झाली. मित्रांनो, संत तुकाराम महाराजांची ख्याती अमृताहुनी शब्द ऐकण्यासाठी हजारो लोक मंदिरातून जमा होत होती. आणि असंच एक कीर्तन संत तुकाराम महाराजांच्या मामाच्या गावात झालं, लोहगावमध्ये. आणि ही बातमी, या कीर्तनाची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्यापर्यंत पोहोचली. आणि प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज या लोहगावमध्ये संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला मांडी घालून पुढे बसले होते आणि हे कीर्तन ऐकलं होतं. हा पुरावा मी का सांगतो हे पुढे आपल्याला समजेल. आणि मित्रांनो, हे सगळे 4,500 अभंगाची गाथा लिहिण्याचं काम चालू झालं. सगळं दररोजचा नेम, भंडारा डोंगरावरती जावं आणि ह्या रचना कराव्यात. अमृता समान असणार ही गाथा लिहून झाली. 4,500 अभंग सगळे लिहून झालते. आणि त्यावेळेला ही जातीय व्यवस्था होती. आणि या जातीय व्यवस्थेने म्हणजे उच्चवर्णीय लोकांनी, या ब्राह्मण मंडळींनी संत तुकाराम महाराजांना सांगितलं, तुम्हाला गाथा लिहिण्याचा अधिकार नाही, तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला अभंग लिहिण्याचा अधिकारच नाही, आणि तुम्हाला ही सगळी गाथा अभंगाची इंद्राणीच्या डोहात बुडवावी लागल. हा आदेश त्या ठिकाणी ब्राह्मण मंडळींनी काढला होता देहोमध्ये. आणि अक्षरशः 4,500 अभंगाची ही जी गाथा आहे, अमृता समान असणारी गाथा, इंद्राणीच्या डोहात बुडवली. आणि काय हो, संत तुकाराम महाराज इंद्राणीच्या डोहा शेजारी असणारा तो दगड, त्या दगडावरती अन्न पाणी न गता भगवंताचा धावा चालू केला. विठ्ठला धावा आता, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग पांडुरंग. हा जो धावा आहे विठ्ठलाचा, सगळा धावा संत तुकाराम महाराजांनी चालू केला. बघा, म्हणली गाथा आल्याशिवाय उठणार नाही. आणि भगवंताला तिकडे काळजी पडली पंढरपूरला. आणि परमात्म्यानं त्या ठिकाणी म्हणजेच भगवान श्री हरी विष्णूंची पत्नी माता लक्ष्मी एका जलपरीच्या रूपात जाऊन या इंद्राणीच्या डोहामध्ये संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं रक्षण केलं. जशीच्या तशी गाथा माता लक्ष्मीनं इंद्राणीच्या डोहाच्या बाहेर काढून संत तुकाराम महाराजांच्या हाती सुपूर्द केली. मित्रांनो, म्हणून ही अमृता समान असणारी गाथा आज आपल्यास ऐकायला मिळते. म्हणजे हे अभंग अमृता समान शब्द आहेत. आता गाथा परत माघारी मिळाली, देवाचंही दर्शन झालं. काय होतंय पहा, संत तुकाराम महाराज ज्या ज्या गावातून मित्रांनो कीर्तन करत होते, त्या त्या गावामध्ये स्वराज्याची माहिती सांग की यमनांच्या हातून हे राज्य आपल्याला परत घ्यायचंय, हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे, तर छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही मदत करा. तरुणांना महाराज सांगत होत्या की छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये तुम्ही जाऊन सामील व्हा. गावागावामध्ये ज्या ज्या ठिकाणी कीर्तन असायचं त्या त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून तरुणांना प्रोत्साहित करत होते. हजारो तरुण संत तुकाराम महाराजांच्या सांगण्यावरून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात सामील झाले. बघा, सैन्यामध्ये या भीमांच्या विरुद्ध लढण्यासाठी. मित्रांनो, हे स्वराज्यामध्ये फार मोठं योगदान संत तुकाराम महाराजांचे. बघा, आता पुढे हे सगळं कार्य झालं, देवही भेटला, अमृता समान असणारी गाथाही लिहून झाली. भगवंता, तू सांगितल्याप्रमाणे सगळं केलंय बघ, मी गाथा लिहिली, तुझंही दर्शन झालं, आणि आता माझं पृथ्वी तलावरचं काम संपलं रे बाबा. आता भगवंताला कळकळीची विनंती संत तुकाराम महाराज करू लागले. देवा देवा, या मृत्यू लोकात मला आता राहायचंच नाही रे बाबा, मला आता तुझ्या घरी घेऊन तू जा, वैकुंठाला मला यायचे. आता भगवंताला ही कळकळीची विनंती करू लागली. आणि भगवंताला आपल्या भक्ताची दया आली. लक्षात घ्या, अखंड विश्वाचा मालक भगवान परमात्मा, भगवान श्री हरी विष्णुदेव गरुडाचं विमान घेऊन या देहूमध्ये आले. मित्रांनो, होळी म्हणजे आपण शिमगा बी म्हणतो,
आणि या शिमग्याच्या अगोदर 2 दिवस भगवान परमात्मा या देहू गावामध्ये आले होते बघा. याच्यावरती एक व्हिडिओ बनवलाय मी, की ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज ज्या नांदुरकीच्या झाडाखाली बसले होते देहूमध्ये, आज ज्या ठिकाणी आपण तुकाराम बीज साजरी करतो त्या झाडाखाली नांदुरकीच्या बसलेले होते. नामस्मरण चाललेलं होतं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी नामस्मरण चालू होतं विठ्ठलाचं. आणि प्रत्यक्षात भगवान परमात्मा गरुडाचं विमान घेऊन त्या ठिकाणी आले बघा देहूमध्ये. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठाला घेऊन गेले. आणि मित्रांनो, तो दिवस म्हणजे तुकाराम बीजेचा आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे मित्रांनो, 12:02 ही वेळ होती. 12:02 संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला या गरुडाच्या विमानात बसून गेले बघा. आणि आज सुद्धा शेकडो वर्षाचा काळ गेला तरी आज सुद्धा मित्रांनो 12:02 तुकाराम बीजेच्या दिवशी ही नांदुरकीचं झाड हलतं बघा, याची पानं हलतात. हे पुरावा देतं की मी वैकुंठाला चाललेलो आहे. आणि हे झाड कोण हलवतं? प्रत्यक्षात परमात्मा भगवान श्री हरी विष्णुदेव हे झाड हलवतात आज सुद्धा. आणि शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी आजही तुकाराम बीजेच्या दिवशी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक वारकरी बांधव माझे त्या ठिकाणी येतात हा स्वर्ग सुखाचा सोहळा पाहण्यासाठी. लाखो लोक. आणि आज सुद्धा 12:02 हे झाड हलतंच बघा तुकाराम बीजेच्या दिवशी. आता मित्रांनो, व्हिडिओच्या टायटल प्रमाणे आपण पाहणार आहोत वैकुंठाचा पुरावा. मित्रांनो, पुरावा हा भक्तांना देण्याची गरज नाही, हा नास्तिकासाठी पुरावा असतो. तर मित्रांनो, संत तुकाराम महाराज हे आध्यात्मिक गुरु छत्रपती शिवरायांचे होते. आणि ज्या वेळेला महाराज वैकुंठाला गेले त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य निर्माणाचं कार्य चालू होतं. आणि न्यायव्यवस्था ही त्या ठिकाणी होती बघा, चालू झालेली होती. की नुसतं स्त्रियांच्याकडे बघितलं तर डोळे काढत होते. चोऱ्या दरोडे असं जर केलं तर कडेलोट होत होता, हातपाय तोडत होते महाराज. आणि महाराजांचं वय 20 ते 22 वर्षाचं होतं. मी आपल्याला सांगतोय इतिहासाचा पुरावा देऊन. मग विचार करा की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना जर असं कुणी मारलं असतं, खून झाला असता, तर छत्रपती शिवराय त्या ठिकाणी होते. अशा गुन्हेगारांना मातीत जरी लपून बसले असते तरी महाराजांनी उकरून काढलं असतं आणि हातपाय तोडलं असतं त्यांचं. जसा रांजाच्या पाटलाचा चौरंग बनवला होता तसा यांचा चौरंग बनवला असता बघा, ज्या कोणी हे कृत्य केले त्याचा. मग अशी शंका आपण का निर्माण करताय बरं की संत तुकाराम महाराजांचा खून झाला? अहो, महाराज त्या ठिकाणी होते. विचार करा आणि मग कमेंट करा, बोला. मित्रांनो, दुसरा पुरावा या ठिकाणी सांगतो वैकुंठाचा, की ज्याला वैकुंठच मान्य नाही त्याच्यासाठी पुरावा आहे. संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर 3 वेळा या पृथ्वीतलावरती परत आलते. प्रथम आपली मुलगी भागीरथीला भेटण्यासाठी आले. आज सुद्धा पुरावा आहे, त्या गावात जाणं आपण पहा भागीरथीच्या. आणि दुसरं म्हणजे संत जगनाडे महाराज, ज्यांनी 4,500 अभंगाची गाथा सुवर्णाक्षरात लिहिली म्हणून आज आपल्याला ऐकायला मिळते. त्यांचा देहांत झाला ना त्यावेळी मुठं माती देण्यासाठी, कारण तेली समाजात पुरत्यात, जाळत नाहीत, ही मुठं माती देण्यासाठी संत तुकाराम महाराज आलेले होते. आणि तिसरा पुरावा आपल्याला सांगतो की संत निळोबांना सांगितलं होतं की मी तुम्हाला गुरुदीक्षा देईल. आणि त्याप्रमाणे संत तुकाराम महाराज तिसऱ्यांदा ही गुरुदीक्षा देण्यासाठी या पृथ्वी तलावरती आले होते. मित्रांनो, विचार करा, ज्या ज्या गावामध्ये आले त्या त्या गावामध्ये आपण जाऊन चौकशी करा. म्हणून मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो, हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवतांना मानतात. आणि देवाला मानण्याचं काम आणि भक्ती करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. विचार करा, सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं. ते छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवानींचे भक्त होते. आई तुळजाभवानी माता प्रसन्न होती. त्यांचं दैवत होतं शंभू महादेव, शिंगणापूरचे मोठा महादेव. मग विचार करा, राजांनी देवाला मानलं, राजांनी संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याचं मान्य केलं. आणि आपण का बरं शंका घेताय की संत तुकाराम महाराजांचा खूनच झाला? अनेक इतिहासकार असे आहेत खोटे इतिहास टाकून पुरावे टाकणार, गेलेच नाही, झाड वाऱ्याने झालतंय, कुठं वैकुंठ, कुठं पुण्य, पाप, नरक, स्वर्ग, खोटे आहे सगळं. मित्रांनो, मंडळी ही नास्तिक आहे बघा, ज्यांना देव नावाची संकल्पनाच मान्य नाही, देव नावाची. पाप, पुण्य, नरक आणि हिंदू धर्मच मान्य नाही आणि छत्रपती शिवरायांचे विचारही मान्य नाहीत. अशी लोक आपल्या आई बापालाही त्या ठिकाणी मान्य करत नाहीत. अशी लोक देव नाहीत असं कमेंट टाकतात, किंवा संत तुकाराम महाराजांचा खून झाला अशी कमेंट टाकणार ही लोक आहेत बघा. मित्रांनो, अजून आपल्याला मी सांगेल की सत्ययुगामध्ये ज्याप्रमाणे राक्षस
आणि देव युद्ध होत होती बघा. सत्ययुगाच्या अगोदर बी 5, 6, 7, 10,000 वर्षापूर्वी देवही होते आणि राक्षसही म्हणायचे. भयंकर युद्ध होत होतं. आणि आज सुद्धा कलियुगामध्ये राक्षस प्रत्यक्षात नाहीत, परंतु राक्षसी वृत्ती आज जिवंत आहे ना. हीच त्यांची कुळी अशी म्हणणारी अवलादी. आणि अशीच लोक कमेंट देतात. मित्रांनो, प्रत्यक्षात संत तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या पांडुरंगाला जो कोणी काय म्हणेल, नावे ठेवेल, त्याच्या तोंडात किडे पडतील. हा अभंग आजही आपल्याला ऐकायला मिळेल. प्रत्यक्षात तुकाराम महाराजांनी सांगितले की चराचरामध्ये देव आहे. म्हणून मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचं कार्य फार मोठं आहे. आज या महाराष्ट्रात देशात अनेक कीर्तनं चालतात. त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे अभंग आहेत बघा. देवापर्यंत साध्या सोप्या पद्धतीने देवापर्यंत पोचावं कसं आणि भक्ती करावी कशी. तर मित्रांनो, हा वैकुंठ गमनाचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. ज्या पुण्यभूमीतून व्हिडिओ पाहताय, म्हणजे तुम्ही जे राहताय ते गाव म्हणजे स्वर्ग आहे, आणि तिथून जो व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा. आणि जय जय राम कृष्ण हरी असे आम्हाला कमेंट जरूर करा. आपण जय हिंद, जय महाराष्ट्र.